झोका जितका जोरात मागे जातो तितक्याच वेगाने तो पुढेही येतो. संकट तुम्हाला मागे खेचत असतील तर समजा की तुम्ही मोठी झेप घेणार आहात. काही आठवणी अशा असतात ज्यांच्या झोक्यावर बसून आपण पुन्हा आपल्या बालपणात हरवून जातो. हाय, हॅलो, नमस्कार. मी अर्चना, अर्चीस क्राफ्टी कॉर्नरमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर फायनली माझा झोका रेडी होऊन आलेला आहे. एक 8 दिवस झाले मी झोका बनवायला टाकलेला. तर शॉपमध्येच दिला होता तिकडे. तर असा छान मस्त झोका बनवला. त्याचं वेट आहे 50 किलो. तर ते जी गाडी पार्किंगची जागा होती ना आमची, तर आमची गाडी मोठी तिकडं आमच्या मोठ्या घरीच लावत असतो आम्ही. इथे काही लावतच नाही. तर म्हटलं इथं आपण झोका बसवूया आणि छान पण राहील. तिथं पाऊस वगैरे काही लागणार नाही. तर मग कारण बाहेर नाही का आम्हाला बसायचं म्हटलं की चेअर आणा, मग चेअरवर बसा, खाली काय बसा वाटत नव्हतं. तर मग म्हटलं आता झोका बसवला की मग झोक्यावर येता जाता बसता येतं. तर मग फायनली मग ते भैया आले आणि मग वरती झोका अटकवायचा होता, तर तिथं हुक तयार करायचे होते. तर त्याचं माप घेऊन मग ते कटिंग करणार होते. आणि मला वाटलं 1 तासाचं काम असेल ते, पण जवळजवळ 4 तास कंप्लीट गेले त्यांच्या त्या कामात. इतकं हार्ड काम आहे ते. तर त्यांनी सोबत काही माणूस पण आणला नाही मदतीसाठी. तर माझ्या आहोंनाच थांबावं लागलं त्यांना मदत करण्यासाठी. तर मग खूप त्यांची पॅन्टसुद्धा जळाली होती त्या भैयाची. ते इतकं हार्ड काम आहे ते. बापरे, म्हटलं भैया ह्याच्यासाठी काहीतरी असं ड्रेस तुम्ही तयार करून घ्या म्हटलं, की तुम्हाला ते चटका वगैरे बसू नये तुम्हाला म्हणून. तर नाही म्हणे, असे तर कितीक पण झालेत म्हणे, आम्हाला सवय झालेली, काही वाटत नाही म्हणे. आणि त्यांना असं उंच उभं राहण्यासाठी चेअरच नव्हती. मग आमच्या मोठ्या घरी तिकडं स्टूल होतं. मग माझे आहो जाऊन घेऊन आले. आणि त्यांना मार्केटला पण जायचं होतं, कारण साखळीचं त्यांनी माप वगैरे घेतला किती लागतं काय. मग मार्केटला जाऊन ते साखळी घेऊन आले आणि खूप व्हरायटीज दाखवले म्हणे त्यांनी. पण आम्ही छान मजबूत बघून आणलं म्हणे साखळ्या. तर असे साखळ्या आणलेल्या आहेत. तर झोका त्यांनी इतके बनवले ना, पण त्यांना त्या भैयांनासुद्धा मी सांगितल्याप्रमाणे जो झोका आहे तो त्यांना खूप आवडला. कारण की मी शक्यतो ते असं चौकोनमध्येच मी बनवून दिलेले आहेत म्हणे. पण तुमचा झोका मलाही खूप आवडला म्हणे. तुमची आयडिया टेक्निक खूप भारी आहे म्हणे, मला म्हणत होता त्यांनी. तर मग त्यांना 2 तास गेले त्याच्यात. म्हटलं चला आता त्यांना चहा पाणी वगैरे करावं. मग चहा पाणी झाली, मग त्यांचं काम सुरूच. तर ज्यांना कुणाला पण असा झोका बनवायचा असेल तर तुमच्या टेक्निकने तुमची आयडिया देऊन ते जसं म्हटलं तसं झोका बनवून देतील. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर पिन करणार आहे त्यांचं. तर तुम्हाला वाटेल तर त्यांना सांगू शकता तुम्ही. खूप छान बनवला त्यांनी, जसं सांगाल तसं बनवून देतात ते भैया. तर मला फार आवडलं. आणि काही जास्त कॉस्टली पण नाही आहे. माझ्या झोक्याला जवळजवळ 6,000 रुपये लागले पूर्ण बनवायला. कारण माझं ऑलरेडी पार्किंगची जागा होतीच. फक्त काय त्याला कोंडा लावून साखळ्या आणि असं झोका बनवला त्यांनी. तर 3 सीट आरामशीर बसू शकते त्या झोक्यावरती. इतका छान झोका झाला तो. मला पण वाटलं नव्हतं इतकं छान होईल म्हणून. आणि ते भैया शक्यतो ब्लॅक कलरच देतात, पण मग मी त्यांना काय सांगितलं, मी स्वतः कलर आणून देते, तुम्ही मला व्हाईटच कलर देऊन द्या त्याला. कारण आता वेगवेगळ्या ठिकाणी कुणाला सांगत बसावं, पेंटरला वेगळं, ह्याला वेगळं. तर तुम्हीच करून द्या म्हटलं ते. तर तिथंच कलर मारून दिलं त्यांनी, म्हणजे घरी ताणच नको. तर असं साखळी एक थोडी मोठी झाली होती. तर मग त्याचा एक कोंडा काढला त्यांनी आणि छान फिटिंगमध्ये तो झोका बसवून दिला. तर खूप छान वाटत होतं. आणि मला तर इतका आनंद झाला ना. आणि तेवढ्यात माझा सिद्धेश पण शाळेतून आला. तर काम चालूच होतं. तो म्हणे, वा, झोका बसवायले का फायनली म्हणे. त्याला इतका आनंद झाला. आता कधी बसून कधी नाही असं झालं त्याला झोक्यावरती. पण त्या कामाला इतकी बारकाई आहे की त्याला खूप वेळ लागला. आणि जे कोंडे आहेत ना, तर ते कोंडे पण त्यांना म्हणलं फिट करून टाका. कारण माझ्या भावाची मुलं वगैरे ते आले की चांगलं आदळ आपट धिंगाणा असतो त्यांचा. आले की त्यांनी पण असं खेळणार आहेत आता झोका, की बस आनंदच वेगळा त्याच्यात. तर माझ्या आहोंनी पण झोक्यावर बसून बघितले. माझा सिद्धेश पण मग फायनली बसला झोक्यावरती. त्याचा आनंद घेतला झोक्याचा त्यांनी. आणि आता रोजच बसेल तो आता त्या झोक्यावरती, कारण त्याला आवडतच होतं ते. आणि मुलांच्या हट्टामुळे, मुलांना आवडतं म्हणूनच करावं लागतं ह्या सगळ्या गोष्टी. आणि पिढोनपिढी चालला ना आता हा झोका. मग मी पण थोडासा आनंद घेतला झोक्याचा. मग माझे आहो आले. माझा आहो म्हणे, चला दोघं जण बसून बघू आपलं बॅलन्स सांभाळलं जाईल का नाही झोक्यावर. तर म्हटलं नाही. त्यांनी लटकून बघितलं होतं त्या भैयानीवरती. ते म्हणे अजून माझ्यासारखे 3 बसतील म्हणे त्याच्यावरती. तर असा मजबूत झाला झोका. तर कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.